तरुण भारत नागपूर दिनांक 2 जून 2022 दिल्ली वार्तापत्र मोदी सरकारची लक्षवेधी 8 वर्ष लेखक श्यामकांत जहागीरदार मोदी सरकारला नुकतीच 8 वर्षे पूर्ण झाली। कोणत्याही काँग्रेसेतर सरकारने पूर्ण केलेला देशातील हा सर्वात मोठा कार्यकाळ म्हणावा लागेल। यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे चौथे पंतप्रधान ठरले आहेत। पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांचा क्रमांक आहे। येत्या 2 वर्षात मोदी डॉक्टर मनमोहन सिंग यांचाही 10 वर्षे पंतप्रधान राहण्याचा विक्रम मोडतील यात शंका नाही। नेहरू, इंदिरा गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना आपल्या पंतप्रधान पदाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत जे करता आलं नाही ते मोदी यांनी आपल्या 8 वर्षांच्या कार्यकाळात करून दाखवलंय। देशात एक नवा इतिहास घडवलाय। मोदी नव्या भारताचे शिल्पकार ठरले आहेत। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पंडित नेहरू यांनी देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली तेव्हा त्यांना स्वतंत्र भारताचं शिल्पकार म्हटलं जात होतं। देशाच्या उभारणीत नेहरूंचं योगदान नाकारण्याचं कारण नाही। नेहरूंच्या काळात देशाचा विकास झालाच नाही असं म्हणणं अन्यायकारक होईल। त्यावेळी देशात असलेल्या नेत्यांमध्ये नेहरू सर्वाधिक लोकप्रिय नेते होते। पण नरेंद्र मोदी यांनी नेहरूंच्या काळातील सर्वच विक्रम तोडले आहेत। आजच्या क्षणाला मोदी देशातीलच नाही तर जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत असं म्हटलं तर चूक ठरू नये। देशातील कोणताच नेता मोदी यांच्या लोकप्रियतेची बरोबरी करू शकत नाही। एवढंच नाही तर जगातील सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली नेते अशी मोदी यांची प्रतिमा निर्माण झाली आहे। त्यामुळे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात मोदी यांनी मध्यस्थी करावी अशी मागणी जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी केली होती। कधी काळी जगात अमेरिका आणि रशिया या 2 महाशक्ती होत्या, नंतर त्यात चीनची देखील भर पडली। या 3 देशांच्या राष्ट्राध्यक्षांचा जगात सर्वाधिक प्रभाव असतो। त्या तुलनेत आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचं आतापर्यंत पाहिजे तेवढं महत्त्व नव्हतं। भारत हा तेव्हा रशियाचा मित्रदेश समजला जात होता। आज मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताचं महत्त्व वाढलंय। भारत आपल्या बाजूने राहावा अशी चीन, रशिया, अमेरिका या 3ही महाशक्ती असलेल्या देशांची इच्छा आहे। भारत मात्र काहीसा रशियाकडे झुकलेला दिसत असला तरी त्यांनी आपलं स्वतंत्र स्थान कायम ठेवलंय। म्हणजे चीन, रशिया आणि अमेरिका या 3ही देशांपासून भारत सारख्या अंतरावर आहे। तो खूप काही कोणाकडे झुकलेला नाही। आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताला हे महत्त्वाचं स्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे तसंच मुत्सद्देगिरीमुळे मिळालंय। मोदी सरकार 1 मधील परराष्ट्र व्यवहार मंत्री दिवंगत सुषमा स्वराज तसंच मोदी सरकार 2 मधील परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचंही यातील योगदान तेवढंच महत्त्वपूर्ण आहे। सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीच्या आधारे मोदी सरकारची गेल्या 8 वर्षांमधली वाटचाल राहिलेली आहे। एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयची कल्पना मोदी सरकारने खऱ्या अर्थाने राबवली आहे, प्रत्यक्षात आणली आहे। समाजातील शेवटच्या माणसाचं कल्याण म्हणजे अंत्योदय। आपल्या सर्व कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात की नाही याची खबरदारी मोदी सरकारने घेतली। विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर जातीने लक्ष ठेवून होते। त्यामुळेच देशातील सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मोदी सरकारने 100% गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प सोडला। तो 100% पूर्ण झाला आहे। मोदी सरकारच्या सर्व योजनांचा केंद्रबिंदू गरीब कल्याण हाच आहे। 2 वर्षांच्या कोरोना आपत्तीने देशच नाही तर संपूर्ण जग ठप्प झालं होतं। सुरुवातीला कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती ठरली होती, मात्र मोदी सरकारने या आपत्तीचं इष्टापत्तीत रूपांतर केलं। देशातील एकाही गरीब माणसावर उपाशी झोपण्याची वेळ येणार नाही याची काळजी सरकारने घेतली। देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला रेशनमधून दरमहा 5 किलो गहू आणि तांदूळ मोफत दिले। या योजनेचं महत्त्व पगारदार माणसाला समजणार नाही, पण हातावर पोट असणाऱ्या आणि कोरोनामुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झालेल्या तळागाळातील मोठ्या वर्गासाठी ही योजना जीवनदायी ठरली। 135 कोटींच्या देशातील 80 कोटी लोकसंख्येला या योजनेचा फायदा झाला, हा एक विक्रमच म्हटला पाहिजे। विशेष म्हणजे आधी सरकारची कोणतीही कल्याणकारी योजना म्हटली की ती सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत राजकीय नेत्यांसाठीही भ्रष्टाचाराचं कुरण ठरत होती। दिल्लीहून आम्ही 100 रुपये पाठवतो पण शेवटच्या माणसापर्यंत फक्त 16 रुपयेच पोहोचतात असं उगीचच दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले नव्हते। आता मात्र मोदी सरकारच्या काळात समाजातील शेवटच्या माणसासाठी 100 रुपये पाठवले तर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतानाही ते 100च रुपये असतात। एकही रुपया त्यातला कमी होत नाही, कारण कोणत्याही योजनेचे किंवा अनुदानाचे पैसे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करायला मोदी सरकारने सुरुवात केली।
सुरुवातीच्या काळात स्वयंपाकाच्या गॅसची सबसिडी देखील बँक खात्यात जमा केली जात होती. जेव्हा रोख व्यवहार असतात तेव्हाच भ्रष्टाचाराची सुरुवात होते. त्यामुळेच मोदी सरकारने रोख व्यवहारावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला, ऑनलाईन व्यवहाराला चालना दिली. भ्रष्टाचार कमी करेल असं फक्त बोलून चालत नाही, तर त्यासाठी प्रखर इच्छाशक्तीची गरज असते. मुख्य म्हणजे बोलणारी किंवा नेतृत्व करणारी व्यक्ती भ्रष्टाचारापासून दूर राहणारी हवी. काँग्रेसच्या कार्यकाळात देशाच्या पंतप्रधानांवरच भ्रष्टाचाराचे सर्वाधिक आरोप झाले. पंडित नेहरूंवर प्रत्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप झाला नसला तरी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी नेहरूंनी त्यांची पाठराखण केली. भ्रष्टाचारी व्यक्तीची पाठराखण करणं हा देखील एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे. इंदिरा गांधी यांच्यावरही भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. नगरवाला कांड याचं बोलकं उदाहरण आहे. राजीव गांधींचं सरकार तर बोफोर्स तोफ प्रकरणातील भ्रष्टाचारामुळेच अडचणीत आलं. PV नरसिंहराव यांच्यावर तर शेअर दलाल हर्षद मेहताकडून काही कोटी रुपये सुटकेसमधून घेतल्याचा आरोप झाला. या आरोपामुळे नरसिंहराव यांच्यावर पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यावर तुरुंगात जाण्याचीही वेळ आली होती. त्यामुळे भ्रष्टाचार तसंच काँग्रेसी पंतप्रधान आणि काँग्रेसी मंत्री तसंच अन्य नेते या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या होत्या. मोदी सरकारची 8 वर्षातील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे या सरकारवर किंवा सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. मोदी सरकारची जनमानसातील विश्वसनीयता आणि लोकप्रियता वाढण्याचं हे एक प्रमुख कारण आहे. मोदी सरकारची दुसरी मोठी उपलब्धी म्हणजे मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स. अनेक गोष्टीतील अवाजवी सरकारी हस्तक्षेप मोदी सरकारने कमी केला. अनेक अनावश्यक जाचक नियम रद्द केले. कालबाह्य झालेले शेकडो कायदे रद्द केले. शेवटी कायदे हे माणसासाठी आहेत, त्यामुळे ते माणसाच्या सोयीचे असले पाहिजेत. माणूस हा कायद्यासाठी नाही अशी भूमिका सरकारने घेतली. कोणताही यशस्वी माणूस जगावेगळं काही करत नसतो, तर तो जे काही करतो ते वेगळ्या पद्धतीने करीत असतो. मोदी सरकारनेही नेमकं हेच केलं. यामुळेच मोदी सरकार देशातील आतापर्यंतच्या सरकारांपेक्षा वेगळं ठरलं. मोदींच्या आधीही देशात अनेक पंतप्रधान झाले. मोदींनंतरही अनेक पंतप्रधान होतील, पण मोदींसारखा कोणी होऊ शकणार नाही. मोदींनी आपल्या पंतप्रधान पदाचा उपयोग देशाला मजबूत करण्यासाठी, महाशक्ती करण्यासाठी केला. देशाच्या प्रगतीचा, विकासाचा, गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा त्यांनी ध्यास घेतला होता. मोदी है तो मुमकिन है असा विश्वास देशातील जनतेत उगीचच निर्माण झालेला नाही. मोदी यांच्या प्रत्येक कामाला त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी तेवढ्याच उत्साहाने साथ दिली. कोणतीही लढाई जिंकण्यासाठी सेनापतींची व्यूहरचना महत्त्वाची असली तरी ती लढाई लढणाऱ्या सैन्याचं महत्त्व कधीच कमी होत नाही, कारण सैन्य आहे म्हणून सेनापती असतो. बिना सैन्याच्या सेनापतीला काही किंमत आणि महत्त्व नसतं. मोदींच्या या यशात त्यांच्या सहकार्यांचंही तेवढंच महत्त्व आहे. मग ते मंत्रिमंडळातील सहकारी असो, खासदार असोत की भाजपाचे सर्वसामान्य नेते आणि कार्यकर्ते. दिल्ली वार्तापत्र या सदरातील श्यामकांत जहागीरदार यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण आणि चिंतनशील लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारतसोबत. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.